गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 30 मध्ये आपण एक एक्झरसाइज डिस्कस करणार आहोत, जे की कोणत्या फॉर्म्युल्यावर डिपेंड्स आहे. लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट एस इंटू कॅपिटल एफ ऑफ एस विच इज इक्वल टू डी अपॉन डी टी एफ ऑफ टी plus f of 0 delta t, where delta t which is equal to delta of 0 which is equal to 1 at t is equal to 0. तर पहिला एक्झाम्पल काय आहे, आपल्याला लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s प्लस 5 हे काढायचं आहे. मग जर आपल्याला पहिल्या एक्झाम्पलची सुरुवात करायची असेल तर आपण आता 3-4 प्रॉब्लेम सोडवले. मग एवढं सगळं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्येच वापरून आपल्याला लिहायचं आहे. तर मग पहिला प्रॉब्लेम सोल्युशन. वी हॅव लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s प्लस 5. याला कसं लिहू शकतो, विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स s into 1 upon s plus 5 which is equal to, आपल्याला आता 1 upon s plus 5 हे लाप्लास इन्व्हर्स कशाचा आहे माहित आहे. म्हणून डायरेक्ट आता फॉर्म्युल्यामध्ये which is equal to d upon dt in bracket e to the power minus 5t plus e to the power minus 5 into 0 into delta 0 which is equal to e to the power minus 5t ची डेरिव्हेटिव्ह काय येते, e to the power minus 5t into minus 5, म्हणून which is equal to minus 5 e to the power minus 5t plus anything raised to 0 is 1 आणि डेल्टा 0 is 1. त्यामुळे याचा आन्सर येईल लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s प्लस 5 which is equal to 1 minus 5 e to the power minus 5t. आता बघू दुसरा एक्झाम्पल काय आहे. लाप्लास इन्व्हर्स 2s अपॉन 3s प्लस 6. या 2 ची भी गरज नाही आहे आणि या 3 ची भी गरज नाही आहे. मग आपल्याला काय लिहिता येईल, 2 अपॉन 3 इंटू s अपॉन s प्लस 2. काय लिहिता येईल, s प्लस 2. So solution, we have Laplace inverse 2s upon 3s plus 6 which is equal to 2 by 3 taken out before the Laplace inverse and write down 2 by 3 Laplace inverse s upon s plus 2. पण त्यालाही लिहिता कसं येईल, which is equal to 2 by 3 into Laplace inverse s into 1 upon s plus 2 which is equal to डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये 2 by 3 in bracket d upon dt f of t ची किंमत e raised to minus 2t. काय लिहिता येईल, e raised to minus 2t plus e raised to minus 2 into 0 into delta 0. So which is equal to 2 upon 3 in bracket e to the power minus 2t ची डेरिव्हेटिव्ह e to the power minus 2t into minus 2 आणि एनिथिंग रेस टू 0 म्हणजे 1 आणि डेल्टा ऑफ 0 म्हणजे 1. म्हणजे काय आलं हो उत्तर मग, which is equal to 2 by 3 in bracket 1 minus 2 e to the power minus 2t. आता घेऊ तिसरा एक्झाम्पल. s अपॉन 2s चा वर्ग मायनस 1 याचा इन्व्हर्स काढायचा आहे. लाप्लास इन्व्हर्स डिनॉमिनेटरचा जो 2 आहे ना, तो आपल्याला नको आहे, म्हणजे त्याला बाहेर घेऊ शकतो आपण. मग सोल्युशन, वी हॅव लाप्लास इन्व्हर्स s इंटू 1 अपॉन 2s चा वर्ग मायनस 1 विच इज इक्वल टू Laplace inverse s into have 1 upon 2 taken out outside
before the Laplace inverse. So 1 by 2 Laplace inverse s into 1 upon s चा वर्ग मायनस 1 by 2 चा 1 by 2 s चा वर्ग मायनस 1 by 2. मग आता आपल्याला मात्र न्यूमरेटरला 1 अपॉन अंडर रूट 2 पाहिजे, डिनॉमिनेटरला मायनस 1 अपॉन अंडर रूट 2 चा वर्ग लिहिता येते आपल्याला. मग हा जो 1 by 2 आहे विच इज इक्वल टू 1 by 2 टेकन आउट बिफोर लाप्लास इनवर्स, सो विच इज इक्वल टू 1 by 2 लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s इंटू 1 अपॉन अंडर रूट 2 डिवायडेड बाय s चा वर्ग मायनस ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन अंडर रूट 2 ब्रॅकेट कंप्लीट त्याचा वर्ग. आता हा जो 1 अपॉन अंडर रूट 2 लिहिलेला आहे त्याला जर आपण 1 by 2 सोबत घेतलं तर काय होईल. आता बघा हा जो 1 अपॉन अंडर रूट 2 न्यूमरेटरला लिहिलेला आहे ना, म्हणजे अंडर रूट 2 न मल्टिप्लाय केलं आणि अंडर रूट 2 न डिवाइड केलं, त्याच्यामुळे मल्टिप्लायचा जो अंडर रूट 2 आहे तो आधी लिहून टाका. विच इज इक्वल टू 1 by 2 इंटू अंडर रूट 2 लाप्लास इनवर्स s इंटू 1 अपॉन अंडर रूट 2 डिवायडेड बाय s स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन अंडर रूट 2 ब्रॅकेट कंप्लीट आणि त्याचा वर्ग. सो विच इज इक्वल टू आता 1 by 2 सोबत अंडर रूट 2 न्यूमरेटरचा त्याचं जर कॅन्सल केलं तर तुमच्याजवळ शिल्लक राहील 1 अपॉन अंडर रूट 2 आणि ब्रॅकेटमध्ये d अपॉन dt साइन हायपरबोलिक 1 अपॉन अंडर रूट 2t प्लस साइन हायपरबोलिक 1 अपॉन अंडर रूट 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 इंटू डेल्टा ऑफ 0. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 इन ब्रॅकेट साइन हायपरबोलिक 1 अपॉन अंडर रूट t ची डेरिव्हेटिव्ह कॉस हायपरबोलिक 1 अपॉन अंडर रूट 2 t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन अंडर रूट 2 t इज 1 अपॉन अंडर रूट 2 इंटू साइन 0 इज 0, त्याच्यामुळे ती नेक्स्ट टर्म दुसरी टर्म 0 होऊन जाईल. आणि आता तुमच्या जवळ बाहेरचा 1 अपॉन अंडर रूट 2 आणि आफ्टर डेरिव्हेटिव्हचा 1 अपॉन अंडर रूट 2 अशा पद्धतीनं विच इज इक्वल टू 1 अपॉन 2 कॉस हायपरबोलिक 1 अपॉन अंडर रूट 2 t. हे झालं तिसरं एक्झाम्पल. चौथ्या एक्झाम्पल मध्ये बघा s चा वर्ग अपॉन s चा वर्ग प्लस a चा वर्ग. याला आपल्याला काय लिहिता येते, s इंटू s अपॉन s चा वर्ग प्लस a चा वर्ग लिहिता येते. मग लिहा चौथं एक्झाम्पल. सोल्युशन वी हॅव लाप्लास इनवर्स s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स s इंटू s अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर विच इज इक्वल टू, आता फॉर्म्युला वापरा, d अपॉन dt cos at प्लस cos a इंटू 0 डेल्टा 0 डेल्टा ऑफ 0. सो विच इज इक्वल टू मायनस a साइन at प्लस cos 0 म्हणजे 1 डेल्टा 0 म्हणजे 1 वेअर डेल्टा t विच इज इक्वल टू डेल्टा 0 डेल्टा ऑफ t which is equal to delta of 0 which is equal to 1 at t is equal to 0. आणि अशा तऱ्हेनं तुमचं उत्तर आलेलं आहे मित्र 1 मायनस a साइन at. म्हणजे लाप्लास इनवर्स s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 मायनस a साइन at. आता शेवटचा एक्झाम्पल जो आहे पाचवा, तो आपल्याला लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s स्क्वेअर प्लस 4 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9 काढायचा आहे. याला जर स्प्लिट अप केलं तर विच इज इक्वल टू s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस 9 प्लस 4 अपॉन s स्क्वेअर प्लस 9. म्हणजे दुसऱ्या टर्मसाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायची गरज नाही कारण की तिथे s नाही आहे. म्हणून लास्ट एक्झाम्पल पाचवा, लाप्लास इनवर्स s स्क्वेअर प्लस 4 अपॉन s स्क्वेअर प्लस 9 विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स काय होईल, लाप्लास इनवर्स
यस इंटू यस अपॉन यस स्क्वेअर प्लस 3 चा वर्ग प्लस दुसऱ्या टर्मसाठी 4 बाहेर घ्या आणि 3 न मल्टिप्लाय करा, 3 न डिवाइड करा. कशासाठी? कारण की 3 अपॉन यस स्क्वेअर प्लस 3 चा वर्ग फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी. म्हणून दुसरी टर्म काय होईल मित्र हो, प्लस 4/3 लाप्लास इनवर्स 3 डिवायडेड बाय यस चा वर्ग प्लस 3 चा वर्ग. पहिल्या टर्म साठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल, विच इज इक्वल टू डी अपॉन डी टी कॉस 3t प्लस कॉस 3 इंटू 0 डेल्टा ऑफ 0 आणि प्लस दुसरी टर्म डायरेक्टच 4/3 इंटू लाप्लास इनवर्स 3/s स्क्वेअर प्लस 3 चा वर्ग साइन 3t. सो विच इज इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह जर काढलं आपण कॉस 3t चं तर डेरिव्हेटिव्ह येईल -3 साइन 3t प्लस 1, कारण कॉस 0 म्हणजे 1 आणि डेल्टा ऑफ 0 म्हणजे सुद्धा 1 प्लस 4/3 साइन 3t. फार तर तुम्हाला लिहू शकता वेअर डेल्टा ऑफ 0 इज इक्वल टू 1 विच इज इक्वल टू 1 प्लस साइन 3t साइन 3t. पहिल्या आणि तिसऱ्या टर्म मध्ये कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील 4/3 मायनस 3 आणि 4/3 मायनस 3 ला जर सोडवलं तर 4 मायनस 9/3 म्हणजे -5/3 आणि अशा तऱ्हेनं तुमचं उत्तर आलं विच इज इक्वल टू 1 मायनस 5/3 इंटू साइन 3t. आणि हेन्स लाप्लास इनवर्स ब्रॅकेट मध्ये यस स्क्वेअर प्लस 4 अपॉन यस स्क्वेअर प्लस 9 विच इज इक्वल टू 1 मायनस 5/3 साइन 3t. मित्र हो, हे जे एक्झरसाइज आहे मी जरी ओरली तुम्हाला एक्सप्लेन केलं असेल, जेव्हाच्या तेव्हा म्हणजे आज जर तुम्ही हा लेक्चर ऐकला, आजच्या आजच जर या प्रॉब्लेमला सोडवण्याचा प्रयत्न केला तर मला नाही वाटत की ते तुम्हाला येणार नाही. डेफिनेटली येईल. त्यामुळे ही एक्झरसाइज आज तुम्हाला सोडवायची आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठलीही अडचण आली तर यू आर वेलकम टू आस्क ऑन व्हॉट्सॲप ग्रुप. सो मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.